नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील उद्यान विद्या विषयाचे विषय विशेषज्ञ मयूर इंगोले सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, फळबाग लावणं म्हणजे एक मोठ्या दीर्घकालीन काळाची गुंतवणूक आहे असं काही शेतकरी बांधव म्हणतात, तर काय वाटतं आपल्याला? बरोबर आहे सर, कारण की जेव्हा आपण फळबाग लावतो तर एक वेळा आपण फळबाग लावली तर ती आपल्याला कमीत कमी 20 ते 30 वर्षापर्यंत उत्पन्न देत राहते. आणि जर का फळबाग लागवडीमध्ये जर का आपल्या सुरुवातीलाच काही चुका झाल्या तर ते समोर जाऊन त्या चुका दुरुस्त करणं आपल्यासाठी खूप अवघड होऊन बसतं आणि त्यामुळे मग आपण या पिकाचं व्यवस्थित उत्पादन देत नाही किंवा हे पीक आपल्या जमिनीत येत नाही, अशा प्रकारचे आपल्याला ते मग वाटायला लागतं. परंतु जर का आपण कुठल्याही फळबागेचे सुरुवातीपासूनच योग्य नियोजन केले तर समोर होणारा जो आपल्याला त्रास आहे त्यावर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. नक्कीच. आता आपण ज्या भागामध्ये राहतो, संत्र्याचा पट्टा आपल्याकडे अटॅच आहे आणि मराठवाड्याचा भाग पण तिकडनं अटॅच होते, तर कशा प्रकारचं हवामान आपल्या फळबागांना अपेक्षित असतं? तसा जर का आपण महाराष्ट्राचा एक विचार केला तर आपल्या इथे बऱ्याचशा फळपिकांसाठी अनुकूल असं वातावरण आहे, कारण आपल्याकडे थंडीही योग्य प्रमाणात आहे, ऊनही योग्य प्रमाणात राहतं आणि पावसाळाही योग्य प्रमाणात असतो. त्यामुळं सर्व प्रकारचं वातावरण आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतं. त्यामुळे बऱ्याचशा फळबागेचा आपण आता जसं आपण पाहत आहे की पहिले स्ट्रॉबेरीचं जे पीक आहे ते आपल्याला महाबळेश्वरमध्येच पाहायला मिळायचं, परंतु आज वर्ध्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपण स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत आहे. तर आपलं जे वातावरण आहे ते अतिशय कुठल्याही फळबागेसाठी अतिशय उपयुक्त असं वातावरण आपल्या भागामध्ये आहे. जसं की काही पिके असतात की त्यांना उष्ण व कोरडे हवामान लागते, जसं की आंबा पीक आहे, हे पीक सुद्धा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यानंतर काही असे पीक असतात की त्याला आर्द्रता जास्त प्रमाणात लागते, जसं की संत्रा आहे, मोसंबी आहे, असे पिकं सुद्धा आपल्या भागामध्ये चांगले येऊ शकतात. परंतु कधी कधी काय होतं की जर का जास्त पाऊस झाला किंवा काही गारपीट वगैरे जर का आपल्या भागामध्ये झाली तर त्यावेळेस सुद्धा काही प्रमाणात आपल्या फळबागेला नुकसान सुद्धा संभवू शकतं. त्यामुळे हवामानाचा फळबाग लागवडीमध्ये किंवा फळबाग नियोजनामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. तर हवामानाचा विचार करूनच आपल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे आणि कुठल्या प्रकारचं फळपीक आपल्या भागामध्ये येऊ शकतं याचा विचार करूनच आपण फळबागेचं नियोजन करायला पाहिजे. फळबाग लागवड करताना माती परीक्षणाचं कशा प्रकारे महत्त्व आपण सांगा शेतकरी बांधवांना? नक्कीच सर, माती परीक्षणाचं खूप जास्त महत्त्व फळबागेमध्येच नाही, कुठल्याही पिकाचं जेव्हा आपण उत्पादन घेतो त्यामध्ये माती परीक्षणाचं किंवा माती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्याची जी परिस्थिती आपण पाहत आहे तर यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला घटक हा मातीचा आहे. कारण की काय आहे की आपण औषधं भरपूर वापरतो, सगळ्या प्रकारच्या फवारण्या करतो, परंतु आपण फक्त ते झाड आपलं हिरवं दिसलं पाहिजे किंवा त्या झाडांनी उत्पादन दिलं पाहिजे इथपर्यंतच आपण विचार करतो. परंतु जी माती आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता आहे, कुठल्या प्रकारचे मुख्य अन्नद्रव्य नाही आहेत, कुठल्या प्रकारचे मुख्य अन्नद्रव्य किंवा जास्त आहेत किंवा कुठल्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य नाही आहेत, याचा आपण कधी विचारच करत नाही. त्यामुळं बऱ्याचशा जसं आपण म्हणतो की आपण फक्त झाडाला समजून घ्यायला पाहिजे, झाड आपल्याशी बोलतं, त्याप्रमाणे ह्या जे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, मुख्य अन्नद्रव्य असेल, याची जे कमतरतेची लक्षणे आहेत तर ते आपल्याला पानातूनच दिसायला लागतात. जसं की संत्रा पिकामध्ये किंवा हळद पिकामध्ये आपण विचार केला, जेव्हा हळद पिकामध्ये जर का आपल्याला आयर्नची कमतरता असेल तर आपल्या हळदीचं पान आपल्याला शिरा हिरव्या दिसायला लागतात आणि पान जे मधला जो भाग असतो तो पांढरा होतो. त्याचप्रमाणे संत्रा पिकामध्ये जर का झिंकची कमतरता असेल तर शिरा त्याच्या हिरव्या राहतात, मग मधला जो भाग आहे पानाचा तो पांढरट पिवळा राहतो. तर फक्त आपल्याला ते समजायला पाहिजे की कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे नाहीये. त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत आपण माती परीक्षण करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की बा ही जमीन आपण जे फळबाग घेत आहे त्यासाठी योग्य आहे की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, हा खूप महत्वाची गोष्ट आहे. जर का चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर का आपण झाडाची कुठल्याही फळपिकाची लागवड केली, पिकाचं जे तंत्रज्ञान आहे ते त्याच्या ताण व्यवस्थापनावर सुद्धा अवलंबून आहे. आणि जेव्हा आपण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जेव्हा आपण अशा फळपिकांची लागवड करतो तर त्या जमिनीमध्ये पाणी जास्त धरून राहत असल्यामुळं किंवा पाण्याचा योग्य निचरा न होत असल्यामुळं त्या जमिनीमध्ये झाडावर नेहमी पिवळेपणा राहणे किंवा झाडाला व्यवस्थित ताण न बसणे
ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते. त्यामुळे माती परीक्षण करणे हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे फळबाग लागवडीमध्ये तरी. नक्कीच. आणि जसं की तुम्ही सांगितलं की फळबागांच्या झाडांवर जी काही लक्षणं आहेत ती कशाची कमतरता आहे ते देखील ओळखता येतं. परंतु बऱ्याचदा सीताफळ असेल किंवा आवळा असेल ही जंगलातली फळं आहेत म्हणून त्याकडे पाणी नसलं किंवा कोरडवाहू शेतकरी याचा विचार करतात की बुवा आपल्याकडे पाणी नाही आहे आणि जमीन थोडी हलकी आहे. पण एकंदरीतच फळबागांसाठी आपण संत्र्याचा विचार केला तर चांगली कसदार जमीन आणि पाणी पण त्याला वर्षभरासाठी उपलब्ध हवं असतं. तर पाणी व्यवस्थापन करताना फळबागेसाठी आपण काय सांगाल? नक्कीच. आता संत्रा पिकामध्ये जनरली 2 ते 3 बहार आपण घेतो. त्यामध्ये मृगबहार झाला, हस्तबहार झाला, आंबिया बहार झाला, अशा तिन्ही प्रकारचे आपण फळं घेतो. मृगबहाराचे जे फळं असतात ते 2 ऋतूमध्ये आपल्या झाडावर वाढतात. त्यामध्ये पहिला पावसाळा आणि हिवाळा. परंतु जो आंबिया बहार आहे याचे फळं उन्हाळा आणि पावसाळा आपल्या झाडावर वाढतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर का त्या आपल्या झाडावर बहार असला आणि त्यावेळेस जर का आपलं पाण्याचं नियोजन होत नसेल तर मग तो बहार गळणं किंवा तो जो आपला फळ आहे त्याची साईज न बनणं, त्याची क्वालिटी न बनणं, या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागू शकते. त्याचप्रमाणे जर का आपण जेव्हा सुरुवातीला फळबाग लावतो आणि उन्हाळ्यामध्ये जर का त्याला आपण पाणी नाही देऊ शकलो तर त्या झाडामध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी बऱ्याच प्रमाणात आढळते. अच्छा. त्यामुळं पाण्याचं नियोजन करतानाच आपण कुठलं पीक घेत आहे किंवा आपल्याकडे किती पाण्याची उपलब्धता आहे त्यानुसारच आपण कुठल्याही फळपिकाचं नियोजन करायला पाहिजे. जसं की संत्रा, मोसंबी किंवा आंबा हे जे पिकं असतील तर याला पाणी जास्त प्रमाणात लागतं. आपल्याकडे जर का पाण्याचं कमी प्रमाण असेल तर जे आपण कोरडवाहू फळपिके म्हणतो, जसं की आवळा झालं, चिंच झालं, बोर झालं, सीताफळ आहे, पेरू आहे, या पिकांचा आपण तिकडे लागवड करायला पाहिजे. नक्कीच. पण आता ही सगळ्या प्रकारची जी फळबाग आहे लावताना योग्य जाती असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. चांगलं उत्पादन देणाऱ्या जाती, रोगाला प्रतिकारक्षम जाती, कशा प्रकारे आपण या झाडांची निवड करू शकतो? नक्कीच. आपण फळपीक कुठलं घेतो त्यानुसार आपल्या भागामध्ये कुठल्या जाती जास्त प्रचलित आहे याचाच आपण विचार करायला पाहिजे. कुठल्या तरी भागात एखादी नवीन जात आलेली आहे परंतु त्या जातीचं उत्पादन आपल्या भागामध्ये कसं आहे किंवा त्या जातीचा परफॉर्मन्स आपल्या भागामध्ये कसा आहे यावरूनच आपण त्या जातीची निवड केलेली पाहिजे. जसं की आपल्या कृषी विद्यापीठांनी ज्या तयार केलेल्या वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळ्या पिकांचा, त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आणि कारण की त्या ज्या जाती आहेत त्या आपल्या भागामध्ये आपल्या भागाच्या वातावरणामध्ये तयार झालेल्या असतात. त्यामुळे ते आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे स्टँड होऊ शकतात किंवा ते चांगलं उत्पादन देऊ शकतात. त्यामुळे त्या जातींचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. सर, फळबागांमध्ये झाडांमधलं अंतर कशा प्रकारे असायला हवं आणि लावणी जी आहे, बऱ्याचदा पेरणी शेतकरी बांधव म्हणतात की सामान्य पिकांची पूर्व पश्चिम आम्ही पेरणी करतो, तर आपण सांगतो की त्यांना उतराला आडवी पेरणी करा अशा प्रकारे. तर फळबाग लावताना बागेची एकंदरीत रचना कशा प्रकारे असायला पाहिजे? नक्कीच सर. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची फळबाग लावतो त्यामध्ये बागेची आखणी ही सगळ्यात महत्त्वाची असते. कारण की आपल्या बगीच्याचा जे काही आपली जमीन आहे त्या जमिनीचा उतार कुठल्या साईडला आहे किंवा कुठल्या साईडला पाणी साचत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला आपल्या बागेची आखणी करायला पाहिजे. आता प्रत्येक पिकाचं लागवडीचं अंतर हे वेगवेगळं राहते आणि लागवडीच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. जसं की घनता लागवड आहे, अतिघनता लागवड आहे किंवा आपली जी नॉर्मल आपण जे लागवड करतो फळपिकांची ती आहे. तर जे आपण नॉर्मल लागवड करतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की संत्रा पिकाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर जे आपण 16x16 वर लावतो किंवा 18x18 वर जे लावतो या बागेमध्ये दिशेचं तेवढं फार महत्त्व राहत नाही. परंतु जेव्हा आपण इंडो इस्रायल पद्धतीने म्हणजे 10x20 फुटावर जेव्हा आपण लागवड करतो त्या फळबागेमध्ये दिशेचं खूप जास्त महत्त्व असतं. बरं. कारण की आपल्या बगीचेमध्ये जर का सूर्यप्रकाश खेळता राहणार नाही किंवा हवा खेळती राहणार नाही तर आपल्या जो बगीचा आहे त्यामध्ये किडी आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव राहील. त्याच उलट जर का बगीच्यामध्ये व्यवस्थित सूर्यप्रकाश पडत असेल तर आपल्या बगीच्यामध्ये फळधारणाही चांगल्या प्रकारे होईल कारण की झाडामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे किडी व रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा फार कमी राहील. त्यामुळे लागवड च्या पद्धती सुद्धा खूप महत्त्वाच्या. आता वेगवेगळ्या पद्धती, चौरस पद्धत आहे, आयताकृती पद्धत आहे, त्रिकोणी पद्धत आहे. परंतु यामध्ये चौरस किंवा आयताकृती पद्धत ही सगळ्यात चांगली पद्धत आहे लागवडीसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडो इस्रायल पद्धतीने जेव्हा आपण लागवड करतो म्हणजे तर त्यामध्ये 2 ओळीतलं अंतर जास्त असलं पाहिजे आणि 2 झाडातलं अंतर आपण कमी घेतो.
जसं की मी तुम्हाला 10 बाय 20 फुटाचं जे सांगितलं. परंतु 10 फूट अंतर कुठलं घेतलं पाहिजे आणि 20 फूट अंतर कुठलं घेतलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा आपलं जे बेड आहे हे उत्तर ते दक्षिण भागाला असले पाहिजे, म्हणजे आपलं जे झाडाचं अंतर आहे 10 फूट जे आहे ते उत्तर ते दक्षिण असलं पाहिजे आणि जे आपलं 20 फूट जे अंतर आहे पूर्व ते पश्चिम असलं पाहिजे. त्यामुळे काय होईल की सूर्यप्रकाश पूर्णपणे आपल्या बागेमध्ये राहील आणि जे समोर मी जे जसं सांगितलं की कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला, प्रकाश संश्लेषण क्रियाला जे अडचणी येतात हे त्यामुळे येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ही झाली, आपण आपली जे रेग्युलर पद्धत आहे त्याबद्दल चर्चा केली. दुसरी एक आहे घनता लागवड आणि अतिघनता लागवड. यामध्ये आपण झाडांचं अंतर एकदम कमी करून, जसं की पेरूमध्ये किंवा आंब्यामध्ये आपण घनता आणि अतिघनता लागवड करतो, तसेच संत्र्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं 10 बाय 20 फुटाचं आहे. तर यामध्ये तेच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपली कुठल्या दिशेला कमी अंतर असलं पाहिजे आणि कुठल्या दिशेला जास्त अंतर असलं. या दोन मुख्य गोष्टींचं आपण लक्षात ठेवलं तर इंडो इस्रायल पद्धतीने किंवा अतिघनता लागवड पद्धतीने सुद्धा आपल्या इकडे चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि इंडो इस्रायल पद्धत म्हणा किंवा अतिघनता लागवड पद्धत म्हणा, याचा फायदा असा आहे की आपल्या कमी जागेमध्ये जास्त झाडं बसतात, परंतु त्यामध्ये आपल्याला त्याची हाईट ठेवण्यावर सुद्धा मर्यादा आहे आणि फळांची त्या झाडावर फळांचं उत्पादन घ्यायला सुद्धा काही मर्यादा आहे. ज्याप्रमाणे बिल्डिंगचा पाया मजबूत असावा लागतो, मग बिल्डिंग आपली मजबूत होते. तर याचाच एक फळबागेचा विचार करताना आपण खड्ड्यामध्ये कशा प्रकारे काही जैविक खतं असतील किंवा खड्डा तयार करणं असेल हे किती महत्त्वाचं आहे? खड्डा तयार करणं कसं आहे, जसं तुम्ही म्हटलेलं आहे सर, आता की कुठल्याही बिल्डिंगचा जेव्हा आपण पाया भरतो तर तो जेवढा महत्वाचा असतो, कारण त्याच्यावर आपली अख्खी पूर्ण बिल्डिंग उभी असते, त्यामुळे तो सगळ्यात महत्वाचा रोल त्या पायाचा असतो. त्याचप्रमाणे फळबागेमध्ये सुद्धा खड्ड्याचा खूप महत्वाचा रोल आहे. परंतु आता आपण जे पाहतो एक लोकांचं असं आहे की जसं आपण शास्त्रीय पद्धतीने जे सांगतो की आपण मे महिन्यामध्ये खड्डा करायला पाहिजे, त्याला उन्हामध्ये तपू द्यायला पाहिजे आणि नंतर मग पावसाळा त्याच्यावर 1-2 पाणी गेले की नंतर त्याला आपण त्यामध्ये झाड लावायला पाहिजे. आणि परंतु सध्याची जी परिस्थिती आहे, लोक काय करतात की उद्या आज कलमा घेऊन येतात, लगेच खड्डा करतात आणि लगेच त्यामध्ये आणि खड्डा पण त्या झाडाच्या खड्डा बरोबर त्या झाड जेवढं आपलं आहे तेवढंच राहते. त्यामुळं काय होतं की त्याच्या मुळाचा प्रसार व्हायला जी जागा त्याला मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्यामुळं मग झाडाची कधी कधी हाईट न वाढणं किंवा झाड आहे त्याच अवस्थेमध्ये राहणं किंवा झाड मरण पावणं अशा प्रकारच्या त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर खड्डा जे करायचा आहे आपल्याला एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही फळ पिकामध्ये आपल्याला जो खड्डा करायचा आहे तो मे महिन्यातच करायचा आहे. मे महिन्यामध्ये 1 बाय 1 खड्डा करून घ्यायचा आहे आणि तो चांगला मे महिन्यामध्ये तपू द्यायचा आहे. मे महिन्याच्या शेवटी आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, निंबोळी पेंट, करंज पेंट, ट्रायकोडर्मा, नंतर हुमणीचं जर का त्या एरियामध्ये प्रादुर्भाव असेल तर मेटॅरायझर, या सगळ्यांचं मिश्रण करून तो खड्डा आपल्याला भरायचा आहे आणि तो खड्डा तसाच ठेवून त्यावर 1-2 पाणी होऊ द्यायचे आहे आणि खड्डा भरताना खड्ड्याच्या 1 ते 2 इंच आपल्याला वर भरायचा आहे, जेणेकरून पाणी पडल्यावर तो खड्डा लेवल आला पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला तो खड्डा भरायचा आहे आणि नंतर मग 1 ते 2 पाऊस झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ती कलम लावायची आहे. तर ती कलम लावताना ती ते बरोबर त्या खड्ड्याच्या मधोमध लावल्या गेली पाहिजे. तो जो कलमेचा जो गोळा आहे तो फुटला नाही गेला पाहिजे, तो व्यवस्थित प्लॅस्टिक फाडून बरोबर तो मध्यंतरी ठेवून आपल्याला ती कलम ठेवायची आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, कलम लावताना एखाद्या जेव्हा आपण बाहेरून कलमा जमिनीतून उपटून आणतो, प्लॅस्टिकच्या नसतात, त्यावेळेला त्याची मूळ जर का मोठी असते तर शेतकरी काय करतो की ती तशीच मूळ गुंडाळतो आणि तसंच ते ठेवून देतो. तेव्हा काय होतं की ते झाडाची वाढच होत आणि ते झाड ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेत, कारण की त्याच्या मुळांची डेव्हलपमेंटच होत नाही. तर असं न करता ती मूळ तिथून कट करून व्यवस्थित त्या खड्ड्यामध्ये जेवढं आपलं झाड बसते तेवढं ठेवूनच त्याचं आपण लागवड करायला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण जे कलम लावणार आहे त्याचा जो डोळा आहे तो त्या मातीमध्ये नाही डुबला पाहिजे. त्या मातीपासून कमीत कमी 2 ते 3 इंच तरी तो वर राहिला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण यामुळे काय होतं की जसं संत्र्यामध्ये फायटोप्थोरा हे जे रोग आहे हे तिथूनच त्याची सुरुवात होते. त्यामुळे कलम लावणं हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण कलम लावतो तर त्याला सुद्धा काठीचा आधार सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे, जेणेकरून ते झाड हवेने वेडेवाकडं होणार नाही आणि त्या झाड सरळ वाढलं पाहिजे. ह्या गोष्टी जर का लक्षात ठेवल्या तर नक्कीच जसं आपण पहिले म्हटलं की सुरुवातीला आपण जी काळजी घेतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला नंतर मिळतं.
तर ते यामधून आपण करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, झाडं मोठी झाल्यानंतर बऱ्याचदा झाडं वाळण्याचं किंवा त्याला वाळवी लागण्याचं प्रमाण देखील आपण पाहतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही नेमकं कशामुळे झालं. तर फळबागेसाठी खड्डे करताना त्यामध्ये जर आपण ट्रायकोडर्मा मेटॅरायझमसारखी जर घटक टाकले तर पुढे ही समस्या येत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर, कलमांची निवड. कशाप्रकारे आपण कलमांची निवड करायला पाहिजे जेणेकरून फळबाग चांगली सस्टेन होईल आणि त्याला चांगलं पीक येईल. नक्कीच सर, हा एक आणखी एक खूप महत्त्वाचा विषय आहे, कलम निवडणं. आणि जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर त्याच उक्तीप्रमाणे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण कलम कशा प्रकारची आणतो. काय होतंय, आपल्याला एखादी कलम कमी भावामध्ये मिळत असेल तर आपण ती कमी भावाला घेऊन येतो. बरोबर. परंतु त्यामध्ये काहीतरी खोट असल्याशिवाय तो कमी भावात विकणार नाही. तर त्यामुळं आपल्याला कलम अशी घ्यायची आहे की ती सर्वप्रथम म्हणजे ती आपण जी कलम निवडणार आहे ती रोगमुक्त असली पाहिजे. त्यावर कुठल्याही प्रकारचा किडीचा अटॅक नसला पाहिजे. दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रोगाचा अटॅक त्यावर नसला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी कलम आहे ती जातीवंत झाडापासूनच तयार केली गेलेली असली पाहिजे, किंवा त्या झाडाचा जो खुंटा आहे तो चांगल्या प्रकारचा असला पाहिजे, कारण की शेवटी त्या खुंटाच्या भरोशावरच समोरचं झाड तयार होणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपण कलम लावणार आहे त्याला मुळांची संख्या सुद्धा चांगली असली पाहिजे. आणि जी कलमाची हाईट आहे ते मॅक्झिमम 2 ते 2.5 फुटापर्यंत आपल्याला घ्यायची आहे. अच्छा. त्याच्यापेक्षा वरची जर का आपण जास्त उंचवाली जर का कलम घेतली तर ते झाड आपल्याला उभट वाढलेलं दिसेल. आणि 2 ते 2.5 फुटाची जर का तुम्ही कलम घेतली तर त्या झाडाची जी कॅनोपी आहे ती व्यवस्थित डेव्हलप झालेली आपल्याला दिसेल. आणि कधीही कुठल्याही प्रकारच्या कलमा घेताना शासकीय नर्सरीतून जर का तुम्ही घेतल्या तर कृषी विद्यापीठाच्या नर्सऱ्या झाल्या किंवा शासकीय नर्सऱ्या झाल्या, कृषी विज्ञान केंद्रांच्या नर्सरी झाल्या, इथून जर का तुम्ही कलमा घेत असाल तर तुम्हाला खात्रीशीर कलमा मिळेल. त्यामुळं इथे तुम्ही जास्त प्रिफरन्स द्यायला पाहिजे. नक्कीच सर. आणि जास्त वयाची झाडं पण घेणं टाळायला पाहिजे. लागवड पद्धतीबद्दल काय सांगाल आपण? लागवड पद्धतीवर जसं मी तुम्हाला मागा सांगितलं की आपल्याला 2 ते 3 प्रकारे आपल्याला लागवड करता येईल. जसं की चौरस पद्धत झाली, कृती पद्धत झाली, त्रिकोणी पद्धत झाली, किंवा तुमचं अतिघनता लागवडमध्ये तुम्ही करू शकता. परंतु ही जी लागवड आहे ती आपण जर का जून जुलैच्या 1-2 पाऊस पडल्यानंतर जर का कुठल्याही फळपिकाची आपण लागवड केली तर त्या कलमा चांगल्या प्रकारे सस्टेन होऊ शकतात. अच्छा. हा, तर त्यामुळं जोपर्यंत जमिनीमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे येत नाही तोपर्यंत सहसा फळबाग लागवड करायला टाळायला पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की पाऊस येऊन जातो आणि मग नंतर पाऊस काही काळासाठी विश्रांती घेतो. तर त्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि आपल्याला ते पाणी देता आलं पाहिजे, जेणेकरून कारण ते झाड लहान आहे, ते एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात येऊन त्याला सस्टेन व्हायला काही वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याला सस्टेन होईपर्यंत आपल्याला त्याची एकदम लहान बाळासारखी काळजी घ्या. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा नवीन फळबाग असेल किंवा जुनी फळबाग जर असेल तर या जमिनीमधून जास्त पाण्याचं बाष्पीभवन न झालं पाहिजे यासाठी आपण मल्चिंगचा वापर सुद्धा करू शकतो. आता यामध्ये आपण एक नॅचरल मल्च म्हणजे जे नैसर्गिक मल्चिंग आहे याचा सुद्धा वापर करू शकतो, किंवा जे आपलं जे मल्चिंग पेपर्स येतात किंवा वीड मॅट येतात याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. परंतु नॅचरल मल्च मध्ये आपण गवांडा झाला किंवा जो आपला काळी कचरा शेतामध्ये असतो याचा वापर आपण नॅचरल मल्च मधून करू शकतो, जेणेकरून आपल्याला जे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते तर ते भासणार नाही आणि झाडांच्या मुळाला सुद्धा पाणी चांगल्या प्रमाणात मिळू शकेल. खत व्यवस्थापन देखील एक महत्त्वाची बाब आहे सर. बऱ्याचदा नगदी पिकांमध्ये शेतकरी बांधव अवाजवी खतांचा वापर करतात, स्पर्धेनं खत टाकतात. तर फळबागेमध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे? हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. जसं आम्ही बऱ्याच भागात पाहतो जर शेतकरी म्हणजे काही शेतकरी म्हणणार मी की जे फळबाग आहे याला दुय्यम पीक म्हणून जास्त प्राधान्य देतात आणि त्यांचं प्रथम पीक मध्ये जे सोयाबीन, कापूस हे जे पीक असतात हे असतात. तर लोकांना असं वाटतं की बा आपण जे सोयाबीन, तूर किंवा कापसाला इतर पिकांना जे खतं देतो तेच त्या झाडाला लागते, पण तसं नसतं. पहिले जमिनीचा पोत वेगळा होता, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं. परंतु सध्याची जी जमिनीची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकानुसारच त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगवेगळं करायला पाहिजे. आपल्याला माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये त्या झाडाला आवश्यक असणारी जी अन्नद्रव्ये कमी आहेत त्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला
जे जैविक घटक आहे जसं PSP आहे, रायझोबियम आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे, या सुद्धा खतांचा त्याच्यासोबत वापर करायचा आहे. सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे आणि सेंद्रिय खतांचा, जसे की हिरवळीचे जे खतं म्हणतो आपण, हो. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. हो. तर त्याला पर्याय म्हणून आपण हे जे हिरवळीचे खत आहे, ढेंचा आहे, बोरू आहे, याचा सुद्धा वापर करू शकतो. यामुळे आपल्या जमिनीचं पोतही सुधारेल आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता झाडाला चांगल्या प्रमाणात मिळू शकते. जसं की आपलं काय होतं की आपण फळ पिकामध्ये काय करतो की जेव्हा आपण ताण तोडतो तेव्हा एकाच वेळेस आपण त्याला खत देऊन देतो. आणि जसं की आपण एक उदाहरणासाठी सांगतो की 1 किलो जर का आपण युरिया आपण एखाद्या झाडाला दिलेला असेल तर तो युरिया त्याला शेवटपर्यंत पूर्ण प्रमाणात नाही मिळत. बरं. कारण की काही पाण्याद्वारे वाहून जातो, काही हवेमध्ये हवेतून उडून जातो. जातो आणि काही जमिनीत तसाच राहतो. एकाच वेळेस खत न देता आपण जर का डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक तंत्रज्ञान सांगितलेलं आहे संत्र्याच्या बाबतीत की तुम्ही एकाच वेळेस खतं न देता तुम्ही ते खतं जर का एक महिन्याच्या अंतराने विभागून दिली तर ते त्या झाडाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्या खतांचा उपयोग होईल आणि त्याप्रमाणे त्या झाडाचे जे उत्पादन क्षमता आहे ते सुद्धा वाढेल. बरोबर. म्हणजे आपल्यासारखंच एकदाच जेवायचं आणि नंतर दिवसभर काहीच न खाता डॉक्टर सांगतात की थोडं थोडं तुम्ही दिवसातून 3-4 वेळा खायला पाहिजे. पण जसं खतांचं आहे सर तसंच कीड आणि रोगांचं देखील फळबागेसाठी खूप मोठं एक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडी रोग आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी महागडी रासायनिक औषधच फवारायला पाहिजे का, असं देखील शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतं. कीड आणि रोगाचं व्यवस्थापन कशा प्रकारे आपण करू शकतो? कसं आहे सर, जसं की आपल्याला एखादी बिमारी किंवा रोग झालेला असेल आणि त्याचं जर का आपण सुरुवातीच्याच काळात जर का नियोजन केलं तर बरोबर. समोर तो रोग वाढणार. त्याचप्रमाणे झाडामध्ये सुद्धा असेल, जर का तुम्ही सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे की झाडावर रसशोषक किडींचा अटॅक होणार आहे तर मग सुरुवातीपासूनच आपण चिकट सापळ्यांचा वापर जर का त्या पिकामध्ये केला तर तिथंच आपण जे काही आपल्या रसशोषक किडींपासून जे काही रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तिथेच रोखू शकतो आणि समोर येणारं जे नुकसान आहे ते आपण तिथे टाळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीच्या काळामध्ये जमिनीमध्ये जसं की आपण सांगितलं की लागवड करताना ट्रायकोडर्माचा वापर करायला पाहिजे किंवा मेटारायझियमचा वापर करायला पाहिजे. ट्रायकोडर्माचा वापर जर का आपण जमिनीमध्ये केला तर जमिनीतून जे काही बुरशींचा इफेक्ट त्या झाडावर होणार आहे किंवा उपद्रव त्या झाडावर होणार आहे तो आपण तिथे टाळू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच जर का आपण निंबोळी अर्कासारख्या जैविक कीटकनाशकांचा जर का आपण स्प्रेइंग घेतली किंवा चिकट सापड्यांचा आपण जास्तीत जास्त वापर केला, फळ अवस्थेत असताना सुरुवातीच्या काळामध्येच आपण जर का शेतामध्ये फ्रूट फ्लाय ट्रॅप्सचा जर का वापर केला तर आपण त्याला तिथे आळा घालू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का संध्याकाळच्या वेळेस आपण धूर जर का केला आपल्या धुऱ्यावर तर त्याचाही सुद्धा बऱ्याच प्रमाणात किडीला पळवून लावण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. त्यामध्ये निंबाचा पाला आपण टाकू शकतो. अशा प्रकारे जर का आपण जैविक नियोजन सुरुवातीपासून केलं तर आता जसे तुम्ही म्हटलं की बा केमिकलचा खर्च खूप होतो तर तो आपण तिथे टाळू शकतो. त्यासाठी आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा आपण त्यामध्ये वापर करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मी सांगितलं तुम्हाला जैविक कीटकनाशक किंवा जैविक खतांचा जास्तीत जास्त त्यामध्ये वापर करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नियमित निरीक्षण असलं पाहिजे. शेतामध्ये जेव्हा आपण फेरफटका मारतो तर जसं मी तुम्हाला मग सांगितलं की झाड आपल्याशी बोलतं तर ते आपलं निरीक्षण जे आहे ते जर का नियमित असेल तर आपल्याला अन्नद्रव्याची कुठली कमतरता आहे, कुठल्या किडींचा प्रादुर्भाव झाडावर होत आहे, झाडाला पाणी कमी होत आहे, जास्त होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निरीक्षणामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात आणि त्यानुसार मग आपण त्या बागेचं नियोजन करू शकतो. नक्कीच सर. आणि या संदर्भात अधिक काही माहिती हवी असेल तर शेतकरी बांधव कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील उद्यान विद्या विभागाशी संपर्क साधू शकतात. बऱ्याचदा कृषी विभागातून किंवा अन्य माध्यमांमधून शेतकरी बांधवांना नेहमी सांगण्यात येतं की बा एकाच पिकावर अवलंबून न राहता फळपिकं घ्या किंवा डेअरी करा, गोटरी करा. पण शेतकरी बांधव म्हणतात की फळबाग एकदा लावल्यानंतर त्याला 3 वर्ष थांबावं लागतं, 4 वर्ष थांबावं लागतं. तर या फळबागांचं आर्थिक नियोजन कशा प्रकारे आपण सांगू शकता? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. आपण फळबाग कुठलीही लावली त्याला कमीत कमी 3 ते 4 वर्ष त्याला फळधारणेसाठी लागतातच. तर या काळामध्ये आपण जे आपल्या आंतरपीक आहे याचा सुद्धा आपण त्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. परंतु आंतरपीक घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे आंतरपीक घेणार आहे ते आंतरपीक आपल्या त्या झाडांपेक्षा मोठं नसलं पाहिजे. अच्छा.
हां. त्यामुळं काय होईल, जर का ते त्या झाडांपेक्षा मोठं असेल तर त्यावर किडींचा खूप जास्त प्रमाणात उपद्रव होईल. त्यानंतर त्यामध्ये हवा खेळती राहणार नाही, त्यामुळे त्याच्या मूळ सड किंवा खोडसड यासारख्या रोगांचा त्यामध्ये प्रादुर्भाव होतो आणि बऱ्याचशा प्रमाणात झाडं मरतात. जसं की आपण पहा, आता आम्ही बऱ्याच फील्ड विजिटवर जातो, आम्ही बघतो की संत्रा बागामध्ये कापूस पीक लोक घेतात, त्यांना कंटिन्युअस पाणी चालू राहते, त्यामुळे संत्रा बागामध्ये मूळसळीचा खूप जास्त प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे मग झाडं पिवळे पडणं, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे तुम्ही आंतरपीक घ्या, परंतु आंतरपीक घेताना कुठलं आंतरपीक घेतलं पाहिजे, कुठलं नाही घेतलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच मयूर इंगोले सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून जर फळबागांची व्यवस्थित आपण शास्त्रोक्त पद्धतीनं लागवड काळजी घेतली तर चांगलं पीक आपलं येतं. सांगायचा मुद्दा हाच की योग्य नियोजन केल्यास फळबाग हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. याचं चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, त्यातल्या त्यात शिर्डीचा काही भाग, सांगलीचा काही भाग, ज्यांनी फळबागांमध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे आणि आपला जो माल आहे चांगल्या क्वालिटीचा एक्सपोर्ट करून आणि स्वतःची आर्थिक उन्नती देखील त्यांनी केलेली आहे. सर, आज आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि फळबाग लावण्यासंदर्भात माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी शेवटी एकच सांगेल की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. त्यामुळं आपण सुरुवातीलाच जर का फळबागेमध्ये योग्य नियोजन केलं तर आपला भविष्यामध्ये जो काही आपल्याला फायदा होणार आहे तो चांगलाच होणार आहे. त्यामुळे नियोजन चांगलं ठेवा आणि फळबागेमध्ये चांगलं उत्पादन. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सोनेरी ओढ सांदले रानात, हिरवीगार पिकून आली आहेत भरात, शिवारातून स्वर येई कानी, रेडिओ नव संजीवनी. शेतीच्या तंत्राची मिळाली साथ, आता येईल प्रगतीची वाट, गावागावातून सवय